हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 एक्सरसाइज ऑफ कन्व्हर्सेशन स्टार्टर्स. खाली आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तर चला त्या आपण कम्प्लीट करूयात. चला पाहूयात डी नंबरची ऍक्टिव्हिटी काय म्हणत आहे. रीड अँड कम्प्लीट म्हणजे वाचा आणि पूर्ण करा. यात एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण करायला सांगितलेले आहे. तर चला याचे उत्तर आपण पाहूयात. तर चला मित्रांनो, रीड अँड कम्प्लीट. आय एम अ स्टुडंट. आय एम इन ग्रेड 4. The name of my school is Greenfield Public School. Ria, Arjun and Kabir are my friends. In my family there are 5 members. I like to read books. म्हणजे मी एक विद्यार्थी आहे आणि मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ग्रीनफील्ड पब्लिक स्कूल आहे. रिया, अर्जुन आणि कबीर हे माझे मित्र आहेत. माझ्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत व मला पुस्तके वाचायला आवडतात. तर चला मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. तर चला मित्रांनो, ई नंबरचा क्वेश्चन आपण पाहूयात. प्रिपेअर अ सिम्पल कन्व्हर्सेशन ऑन द गिव्हन टॉपिक्स अँड प्रेझेंट देम इन ग्रुप्स. म्हणजे हे खाली काही टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत, यावर आपल्याला एक सिंपल कन्व्हर्सेशन बनवायची आहे आणि ती आपल्याला प्रेझेंट करायची आहे. ठीक आहे, चला आपण वन बाय वन पाहूयात. तर या आपण त्या 4 टॉपिक्स वरील कन्व्हर्सेशन बनवलेले आहेत. तर चला वन बाय वन पाहूयात. ऍट द पिकनिक. पिकनिक म्हणजे सहल. आरव. हाय दिया, आर यू एन्जॉयिंग द पिकनिक. म्हणजे तुला पिकनिक मध्ये मजा येते का दिया. तर दिया सेड येस आय एम. द वेदर इज सो नाईस टुडे. दिया म्हणते हो येतीये, आजचे वातावरण खूप सुंदर आहे. मग आरव म्हणतो आय लव्ह द फूड एस्पेशली द सँडविचेस. म्हणजे मला हे जेवण खूप आवडले, त्यातच स्पेशली मला सँडविचेस ही खूप आवडले. मग दिया म्हणते मी टू. आफ्टर लंच लेट्स प्ले सम गेम्स. म्हणजे मला पण. मी टू म्हणजे मला पण. दुपारच्या जेवणानंतर आपण काही खेळ खेळूयात. आरव म्हणतो ग्रेट आयडिया, लेट्स ऑल्सो क्लिक सम फोटोज. म्हणजे चांगली आयडिया आहे, आपण काही फोटोज क्लिक करूयात. तर चला दुसऱ्या कन्व्हर्सेशन कडे जाऊयात. ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणजे चित्र काढण्याची स्पर्धा. त्यात रोहन म्हणतो आर यू रेडी फॉर द ड्रॉइंग कॉम्पिटिशन. म्हणजे तुम्ही तयार आहात का ड्रॉइंग कॉम्पिटिशन साठी. मग मीरा सेड यस आय हॅव ब्रॉट माय कलर्स अँड ब्रशेस. म्हणजे हो मी तयार आहे, मी माझे रंग सोबत आणले आहेत. मग रोहन म्हणतो व्हॉट आर यू ड्रॉइंग. म्हणजे तू कशाचे चित्र काढत आहेस. मग मीरा सेड आय एम ड्रॉइंग अ ब्युटिफुल नेचर सीन. म्हणजे मी एक ब्युटिफुल नेचरच्या सीनचे चित्र काढत आहे. रोहन सेड दॅट साऊंड्स ग्रेट, ऑल द बेस्ट. म्हणजे ठीक आहे, ऑल द बेस्ट. चला तिसऱ्या कन्व्हर्सेशन कडे वळूयात. लंच टाइम म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ. कबीर सेड इट्स लंच टाइम, व्हॉट डिड यू ब्रिंग टुडे. म्हणजे ही दुपारच्या जेवणाची वेळ आहे, तुम्ही काय काय आणले आहे. नेहा सेड आय ब्रॉट पराठास अँड सम फ्रुट्स. म्हणजे मी सोबत पराठे म्हणजे धपाटे आणि काही फळे आणली आहेत. कबीर सेड यम्मी, आय हॅव ब्रॉट अ सँडविच. म्हणजे खूप सुंदर, मी पण एक सँडविच आणले आहे. नेहा सेड शाल वी ईट टुगेदर. म्हणजे आपण सोबत जेवण करू शकतो का. कबीर सेड यस लेट्स सिट ओव्हर देअर अँड ईट. होय, चल तिथं बसूया आणि सोबत जेवण करूया. चला फोर्थ कन्व्हर्सेशन पाहूयात. ऍट द बस स्टँड म्हणजे बस स्थानकाच्या जवळ. विहान सेड विच बस विल टेक यू होम. म्हणजे तुला कोणती बस घरी नेईल. सारा सेड द 45B बस, इट विल बी हेअर इन अ फ्यू मिनिट्स. म्हणजे 45B नावाची बस ती थोड्याच वेळात इथे येणार आहे. विहान सेड लेट्स वेट टुगेदर. म्हणजे सोबत वाट पाहूया. सारा सेड शुअर दॅट वुड बी ग्रेट. म्हणजे नक्कीच, हे खूप सुंदर आहे. विहान सेड हेअर कम्स द बस, लेट्स गेट इन. म्हणजे ही पहा बस आली, चला त्यात बसूयात. चला मित्रांनो, पुढील क्वेश्चन पाहूयात. लिसन अँड रिपीट. ऐका व माझ्या मागे म्हणा. तर चला रीड करूयात. मी याचे अर्थ आपल्या स्क्रीनवर साईडला देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट, देन, फॉर एक्झाम्पल, सच ॲज, लाईक, फायनली,
but, both, so, because, therefore, at last, first, after that, and, to, also, in the end. चला मित्रांनो पुढील क्वेश्चन पाहूयात. पुढील क्वेश्चन, रीड द क्वेश्चन्स अँड राईट देअर आन्सर्स फ्रॉम द गिवन बॉक्सेस. म्हणजे खालील प्रश्न वाचा आणि त्यांचे उत्तर त्यांच्या समोरील बॉक्समध्ये लिहा. चला याचे आन्सर पाहूयात. रीड द क्वेश्चन्स अँड राईट देअर आन्सर्स फ्रॉम द गिवन बॉक्सेस. म्हणजे दिलेल्या बॉक्समधून या खालील क्वेश्चन्सचे आन्सर आपल्याला लिहायचे आहेत. चला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हेन इज युअर बर्थडे. याचे आन्सर असेल ऑन 1st of April. म्हणजे तुझा वाढदिवस केव्हा असतो, तर उत्तर आहे 1st एप्रिलला. सेकंड क्वेश्चन, वाय आर यू सो हॅपी. म्हणजे तू इतका आनंदी कस काय असतोस. उत्तर असेल वी वॉन द मॅच. म्हणजे आम्ही मॅच जिंकलो या कारणाने. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे तू काय करत आहेस. मग उत्तर असेल रीडिंग अ बुक. मी एक पुस्तक वाचत आहे. फोर्थ क्वेश्चन, हाऊ आर यू. याचे उत्तर असेल आय एम फाईन. हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस. आय एम फाईन म्हणजे मी ठीक आहे. फिफ्थ क्वेश्चन, हु इज युअर गाईड. म्हणजे तुमचे मार्गदर्शक कोण आहेत. मग उत्तर असेल माय टीचर म्हणजे माझे शिक्षक. सिक्स्थ क्वेश्चन, वेर आर यू गोईंग. म्हणजे तू कुठे चाललास. उत्तर असेल टू सातारा म्हणजे साताऱ्याला चाललोय. सेवन्थ क्वेश्चन, विच इज युअर फेवरेट सीझन. म्हणजे तुमचा आवडता ऋतू कोणता. त्याचे उत्तर असेल विंटर म्हणजे हिवाळा. तर मित्रांनो यासोबतच आपला व्हिडिओ संपलेला आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, किंवा काही सजेशन्सही असतील तेही कमेंटमध्ये सांगा. इयत्ता 4थीचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.